नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये अनेक पिके आपण आंतरपीक म्हणून घेतो. तर यामध्ये मित्रांनो ऊस या पिकामध्ये आंतरपीक आपण विविध घेऊ शकतो. उदाहरणार्थ कांदे असतील, मका असेल, मिरची असेल, भाजीपाला असेल किंवा इतर विविध पिके आपण ऊस या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. मात्र आपण या व्हिडिओमध्ये आज आपण ऊस आणि कांदा हे दोन आंतरपीक आपण कसे घेऊ शकतो, ऊसामध्ये कांद्याचं आंतरपीक कसं घेऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, यासाठी मशागत कधी, खते कोणती, फवारणी कोणती, औषधे कोणती, त्याचप्रमाणे मित्रांनो यासाठी नियोजन कसे, पाणी व्यवस्थापन कसे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आपण साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये आपण ऊसाची लागवड करत असतो. डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये रब्बी हंगामामध्ये आपण ऊसाची लागवड करणं योग्य आहे. मित्रांनो, याच दिवसामध्ये कांदासुद्धा लागवड केली जाते. म्हणून मित्रांनो, जास्त क्षेत्र न गुंतवता दोन्ही पिके एकत्र घेऊ शकतो आपण. यासाठी आपलं क्षेत्रही वाचते, वेळही वाचतो आणि खर्चसुद्धा कमी लागतो. यासाठी खर्चाची बचत होते. तर मित्रांनो, आपण ऊस लागवड करत असताना सखोल नांगरट करून घ्यावी व त्यानंतर रोटावेटर चालवून सरी पद्धत आपण यामध्ये करावी. यानंतर मित्रांनो, यामध्ये ऊसाची लागवड सर्वप्रथम करून घ्यावी व त्यानंतर जे काही आंबवणीचं आपण पाणी देत असतो, तर यावेळेस ही कांदा लागवड करून घ्यावी. मी स्वतः माझ्या शेतामध्ये सर्वप्रथम ऊस सर्व लावून घेतल्यानंतर आंबवणीच्या पाण्यावेळेस ही कांद्याची लागवड केली आहे. सध्या चांगला दर्जाचा कांदा यामध्ये रुजला आहे, चांगला कांदा यामध्ये पीक आलेलं आहे. तर यासाठी प्रथम मित्रांनो, कांदा ऊस लागवड करत असताना सिंगल सुपर फॉस्फेटचा आपल्या यामध्ये सर्वप्रथम वापर करायचा आहे. बेसल डोस म्हणून एक सिंगल सुपर फॉस्फेट, त्याचप्रमाणे आणि पोटॅश, आणि तुम्हाला शक्य झाले तर यामध्ये 10-26 किंवा DAP सुद्धा यामध्ये देऊ शकता. मित्रांनो, सुरुवातीला खत देण्याचे फायदे हे आहेत की जेणेकरून लवकरात लवकर ती पिकाला उपलब्ध व्हावीत आणि लवकरात लवकर जोमदार पीक वाढावे. लवकरात लवकर यामध्ये पिकामध्ये बहर यावा यासाठी आपण ही सुरुवातीची बेसल डोस यामध्ये करत असतो. त्यानंतर मित्रांनो, लागवड झाल्यानंतर साधारणतः एक 15 दिवसानंतर आपले टॉनिक आणि बुरशीनाशकची कांदा फवारणी करून घ्यावी. जेणेकरून वातावरणातील बदलामुळे, ढगाळ वातावरण असो किंवा थंडी असो, यामुळे कांद्याचे शेंडे पिवळे होण्याची शक्यता असते. यासाठी आपलं ही फवारणी घेणं महत्त्वाची आहे. त्यानंतर मित्रांनो, साधारणतः आपल्याला एक महिन्याचा कांदा झाल्यानंतर आपल्याला 30-40 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला खताचा दुसरा डोस टाकून घेणं यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, 10-26च्या 2 बॅग एकरी, त्यानंतर पोटॅशची 1 आणि यासोबत मित्रांनो एक प्लॅन्टो यामध्ये वापरावा. जेणेकरून कांद्याची चांगली वाढ होईल. त्याचप्रमाणे कांद्याचा कलर, साईज 1 नंबर होण्यास मदत होईल. मित्रांनो, या सर्वांची एकत्र फवारणी आपली खत टाकून घ्यावे. जेणेकरून कांद्याची संपूर्ण कांदा हे खत कांद्याला लागू होईल आणि ऊसाला पण लागू होईल. मित्रांनो, हे दुसरा डोस टाकून झाल्यानंतर साधारणतः 70 दिवसाच्या आसपास आपल्याला 05234 या विद्राव्य खताची एक फवारणी करायची आहे कांद्यावरती. जेणेकरून कांदा पोसायला मदत होईल, कांदा जाड होईल, कांद्याचा कंद मोठा होईल. त्यानंतर मित्रांनो, साधारणतः शेवटची फवारणी 90 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपले 80 ते 90 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपली शेवटची फवारणी करावी. जेणेकरून यामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. जेणेकरून कांद्याची चांगली साईज होण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, यामध्ये आपण ऊसाचीही निगा करू शकतो आणि कांदाही पीक घेऊ शकतो. दोन्ही पिके एकत्र घेण्याचे फायदे हे आहे की आपले क्षेत्राची बचत होते, खर्चाची बचत होते आणि वेळेची सुद्धा बचत होते. जेणेकरून आपला जे काही खर्च प्रत्येक सेपरेट पिकावर होतो आहे तो एकत्रित खतामध्ये, एकत्रित फवारणीमुळे आपला दोन्ही पिकाला तेच लागू होते. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की यामध्ये युरियाचा कुठेही वापर करायचा नाही. जोपर्यंत आपला कांदा ऊसातून वेगळा होत नाही, बाहेर निघत नाही, तोपर्यंत ऊसाला युरिया यामध्ये द्यायचा नाही. जेणेकरून आपल्या कांद्याची सड होऊ शकते. त्यामुळे कांदा आणि ऊस एकत्र घेत असताना आपल्या यामध्ये युरिया बिलकुल वापरू नका, जोपर्यंत कांदा आपला ऊसाच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व व्यवस्थापन आहे. मित्रांनो, यामध्ये पाण्याची व्यवस्थापन दर 15 दिवसाला पाणी आपल्या यामध्ये द्यायचं आहे. मित्रांनो, कांदा काढणी आल्यानंतर थोडा पाण्याची ओढ देणे आवश्यक आहे. 15 दिवसाच्या आसपास कांद्याचे पाणी तोडावे आधी, काढण्याआधी, आणि नंतर आपली कांद्याची हार्वेस्टिंग काढणी करून घ्यावी. तर अशा पद्धतीने मित्रांनो, संपूर्ण हे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आहे कांदा आणि ऊस आंतरपिकाचे. जेणेकरून आपले दोन्ही पिके येऊ शकतात आणि आपले खर्चाची बचत होते. तर ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.